हॅलो. हे सुंदर क्रिसमस ट्री दिसतंय? अरे नाही नाही, क्रिसमस नाही आलाय, पण आज आपण अशा वनस्पती आणि याच्या बहीण भावांच्या जगात डुबकी मारणार आहोत. या वृक्षांना किंवा या वनस्पतींना आपण अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स म्हणतो. आणि या पहिल्या वनस्पती आहेत ज्यांनी बिया तयार केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या वनस्पतींना बिया का तयार कराव्या लागल्या? या वनस्पतींना खरंच बिया तयार करायची गरज होती का? चला तर शोधूया आपण अबीजपत्री वनस्पती किंवा क्रिप्टोगॅम्स जसं की शेवाळ, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांना आधीच भेटलो आहे. त्या बीज नसलेल्या वनस्पती आहे, म्हणून त्यांना आपण अबीजपत्री वनस्पती म्हणतो. बरोबर? या एकदम मस्त राहत होत्या, पण यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागलं. यासाठी आपण टेरिडोफायटाचं उदाहरण घेऊया की यांना फलनासाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे हे फक्त ओलसर जागी वाढू शकत होते. आणि दुसरं म्हणजे या बीजाणूंचा उपयोग करून प्रजनन करू शकत होत्या. पण बीजाणू तर नाजूक असतात, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साठवलेलं अन्न नसतं आणि यांना जर रुजण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली नाही तर हे सहजपणे वाळू शकत होते. या अबीजपत्री वनस्पतींसमोर असलेले हे दोन मोठे आव्हानं होते. म्हणूनच या अनावृत्तबीजी वनस्पतींनी या दोन्ही समस्यांवर तोडगा शोधून काढला आणि त्यासाठी त्यांनी उत्क्रांती केली. पहिल्या समस्येवर मात करण्यासाठी यांनी यांच्या शुक्रपेशी एका संरक्षक आवरणात बंद केल्या आणि त्याचा परागकण बनवला. ह्या परागकणांना मादी प्रजनन संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची आवश्यकता नव्हती. हे वाऱ्याने पसरणारे होते. आणि दुसऱ्या समस्येवर उपाय म्हणून यांनी बिया तयार केल्या. बीजाणूंच्या तुलनेत या संरक्षक आवरणात होत्या आणि यांच्या आतमध्ये एक नवीन वनस्पती किंवा भ्रूण होतं. तिसरं म्हणजे यांच्या आतमध्ये साठवलेलं अन्न होतं, जेणेकरून याच्या आतमध्ये असलेली नवीन वनस्पती योग्य परिस्थिती येईपर्यंत जिवंत राहिली. एकदा योग्य परिस्थिती मिळाली की या बिया अंकुरित होतात आणि नवीन वनस्पती जमिनीमधून बाहेर पडते. आणि या बियांना संरक्षक आवरण असल्यामुळे या दूरवर पसरू शकत होत्या. आणि म्हणूनच अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स संपूर्ण जमिनीवर वस्ती करू शकल्या. म्हणजे जे प्रमुख दोन आव्हानं होते, पहिलं म्हणजे प्रजननासाठी असलेली पाण्याची गरज, परागकण तयार करून सोडवली. आणि दुसरी म्हणजे बीजाणू जे नाजूक होते, त्याच्याऐवजी त्यांनी बिया तयार केल्या. म्हणूनच या अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स जमिनीवर वसाहत करू शकल्या. आता यांची काही वैशिष्ट्य आहे बरं का. आपण यांच्या पानांपासून सुरुवात करूया. अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये शोभिवंत किंवा अलंकारिक पाने असतात. जसं की गिंको या वनस्पतीची पानं पंखाच्या आकाराची असतात. आणि ही वनस्पती डायनासोर असल्यापासून आहे आणि तेव्हापासून यांच्यात किंचितही बदल झालेला नाही. म्हणूनच यांना जिवंत जीवाश्मा म्हणतात किंवा लिव्हिंग फॉसिल म्हणतात. जर आपण इतर वनस्पती पाहिल्या जसं की पीसिया म्हणजे क्रिसमस ट्री किंवा पाईनचं वृक्ष पाहिलं तर याची पानं सुईसारखी असतात. आणि आपण जर पृथ्वीवरील सगळ्यात उंच झाड म्हणजे सेकोइया पाहिलं तर याला सुद्धा सुईसारखी लहान लहान पाने असतात. आणि मुख्य गोष्ट म्हणजे यांची पानं ऋतूनुसार गळत नाही. याचा परिणाम म्हणून ते वर्षभर हिरवीगार असतात. आणि म्हणूनच यांना सदाहरित वनस्पती किंवा एव्हरग्रीन प्लांट्स म्हणतात. आता पानांनंतर आपण याच्या खोडाकडे बघूया. यांच्यामध्ये अत्यंत मजबूत खोड असतं. याचं खोड दोन प्रकारचं असू शकतं. फांद्या असलेले जसं की पाईनच्या वृक्षात असतात किंवा फांद्या नसलेले जसं सायकसच्या वृक्षात असतात. आणि या खोडाची मजबूती खूप महत्वाची आहे, कारण हेच खोड आहे जे वनस्पतीला उंच उभे राहायला, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करायला आणि कठोर परिस्थितीमध्ये जगायला मदत करतं. आता सगळ्यात शेवटी आपण याच्या मुळांकडे बघूया. मुळं काय करतात तर या वनस्पतींना जमिनीमध्ये खोल रुजण्यासाठी आणि पाणी व खनिजे शोषण्यासाठी मदत करतात. यांच्या मुळांमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत बरं का. ही मुळं जमिनीखाली एक मनोरंजक सहमैत्री तयार करतात. उदाहरणार्थ
सायकस वृक्षांच्या मुळामध्ये सायनोजीवाणू राहतो. हा सायनोजीवाणू काय करतो तर हा हवेतून नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी मदत करतो. आणि जर आपण पाईनची मुळे बघितली तर हे बुरशी सोबत मायकोरिझा करून राहतात. आता मायकोरिझा म्हणजे काय तर हा वनस्पतीच्या मुळांचा आणि बुरशीचे असलेले सहजीवन आहे. आता ही बुरशी या मुळांना मदत कशी करते तर बुरशी असल्यामुळे पाईनची मुळं अधिक कार्यक्षमतेने पाणी आणि खनिज शोषू शकतात. आता मला सांगा, या अनावृत्तबीजी वनस्पतींना बघितल्यानंतर आपल्याला फक्त भक्कम खोड, शोभिवंत पाने आणि मजबूत मुळे एवढंच दिसतं का? अगदी काळजीपूर्वक बघा. तुम्हाला या वृक्षांमध्ये खवले असलेल्या अशा काही रचना दिसतील. हे काय आहेत तर हे प्रजनन क्षमता असलेले शंकू किंवा कोन्स आहेत. हे शंकू दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे नरशंकू जो शुक्रपेशी तयार करतो आणि दुसरा म्हणजे मादी शंकू, याच्या आतमध्ये अंडपेशी असते. आणि हे दोन्ही शंकू एकाच झाडावर वाढू शकतात. जर ते एकाच झाडावर असतील तर ते दोन वेगवेगळ्या फांद्यांवर असतात किंवा हे दोन वेगवेगळ्या झाडांवर देखील असू शकतात. आता या शंकूंमुळे प्रजनन कसं होतं तर या नरशंकूंमध्ये जे परागकण असतात ते वाऱ्याने मादी शंकूपर्यंत वाहून नेले जाऊ शकतात आणि या मादी शंकूचं बीजांड एका अनावृत्त बी मध्ये बदलतं आणि आवरण नसलेल्या बिया तयार होतात. आता आवरण नसलेल्या म्हणजे काय तर यांच्यावर कोणत्याही फळाचं आवरण नसतं आणि म्हणूनच यांना अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स म्हणतात. जिम्नो म्हणजे न झाकलेले किंवा अनावृत्त आणि स्पर्म म्हणजे बीज. नंतर हे बीज वारा, पाणी किंवा प्राण्यांद्वारे पसरवले जाते आणि नवीन वनस्पती म्हणून वाढते. अशा प्रकारे अनावृत्तबीजी वनस्पती प्रजनन करतात आणि स्वतःसारखी अजून वनस्पती तयार करतात. या अनावृत्तबीजी वनस्पती बिया तयार करतात, त्यामुळे या बीजपत्री किंवा फॅनेरोगॅम्स नावाच्या श्रेणीत येतात. या श्रेणीतली दुसरी वनस्पती म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती किंवा अँजिओस्पर्म्स. त्यांच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. आता आपण अनावृत्तबीजी वनस्पतींची काही उदाहरणे बघूया. सगळ्यात पहिले म्हणजे पाईन वृक्ष, दुसरा सायकस, तिसरा गिंको आणि चौथा सेकोइया वृक्ष. याच्यातच क्रिसमस ट्री देखील येतो बरं का. चला तर पटकन एक उजळणी करूया. आपण आज अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स बद्दल बोललो. या पहिल्या जमिनीवरच्या वनस्पती आहेत ज्यांनी परागकण तयार केले आणि यांच्यामध्ये नैसर्गिक आवरण नसलेल्या बिया तयार होतात. यांची पाने शोभिवंत किंवा अलंकारिक असतात आणि यांची ऋतूनुसार पाने गळत नाहीत, त्यामुळे या सदाहरित असतात. यांचं खोड फांद्या असलेलं किंवा नसलेलं आणि भक्कम असतं आणि यांची मुळे कधी कधी जीवाणू किंवा बुरशी यांच्यासोबत मायकोरिझा तयार करतात, ज्यामुळे या मुळांना अधिक क्षमतेने काम करता येतं. आणि सगळ्यात शेवटी यांच्यामध्ये प्रजननासाठीची रचना म्हणजे शंकू आहेत. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.